चंद्रपूर महापालिका महापौर पदाचा वाद दिल्लीत। काँग्रेसमधील मारामारी आता दिल्ली दरबारी। धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वादाचा तिढा दिल्लीत सुटणार। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा अजून सुटलेला नाही, पण त्याआधीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिल्लीत पोहोचला आहे। महापौर पदावरून धानोरकर आणि विजय वडेट्टीवार गटात रस्सीखेच सुरू आहे। गटनोंदणीवरूनही दोघांमधील वाद चव्हाट्यावर दिसून येत होतं। नाही, ह्या मला वाटतं की जसं काय आता देशाची सत्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चंद्रपुरातून निवडला जाणार, अशा प्रकारची चर्चा सध्या रंगत आहे। हा प्रश्न राहुल गांधीपर्यंत नेला पाहिजे, कारण हा प्रश्न खूप मोठा आहे। चंद्रपुरामध्ये 4 गट झाले, 4 गटाचं समाधान करायचं असेल तर राहुल गांधींच्या नेतृत्वात एक विजय वडेट्टीवार, प्रतिभाताई धानोरकर या सगळ्यांची बैठक व्हावी आणि राहुल गांधी यांनी याबद्दलचा निर्णय द्यावा। राहुल गांधीमध्ये निर्णय क्षमता नाही हे लोकांना या निमित्ताने कळून जाईल। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार असे 2 काँग्रेसचे गट आहेत। या आधीही गटनोंदणीवरून दोन्ही नेते आमने सामने आले होते, तेव्हा विजय वडेट्टीवारांनी एक पाऊल मागे घेतलं होतं आणि वादाला पूर्णविराम द्यायचा निर्णय घेतला होता। पण आता महापौर पदावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली आहे असं पाहायला मिळत आहे। त्याचं कारण म्हणजे धानोरकर यांनी ठेवलेलं स्टेटस, जंग में जाने वाले घोडे बारातों में नहीं नाचते। कोण काय स्टेटस देते याला काही हे नाही, म्हणजे बिना परिश्रमाने ज्यांना काही मोबाईलच हाताळून स्टेटस ठेवायचं असेल तर त्यांना त्या स्टेटसला कोणी काही महत्त्व देण्याची गरज वाटत नाही। गटनोंदणीवरूनही विजय वडेट्टीवार नाराज झाले आहेत। धानोरकरांनी आधीच त्यांच्या गटाची नोंदणी केली, तर वडेट्टीवारांच्या गटातील नगरसेवकांची अजूनही नोंदणी झाली नाही। त्यावरून वडेट्टीवार यांनी नागपूर आयुक्तांवरही आरोप केले आहेत। आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचा मांजर झाल्याची टीका वडेट्टीवारांनी केली। विभागीय आयुक्त जे आहे ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे। या फॉर्म 3 सुद्धा भरून घेताना खरं म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत। त्यांनी दिलेले कागदपत्र तपासायचे आणि ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, नोंदणी करायची, केवळ नोंद करायची, एवढाच अधिकार त्यांना आहे। काल आमचे 2 वकील सुद्धा गेले। काही 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले निवडणुकीच्या काळात निकाल लागल्यानंतर। त्या प्रमाणपत्रासाठी रितसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्तांच्याकडून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं। खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत। या आयुक्त आहेत त्या, त्यांनी या प्रक्रियेमध्ये काल वकील सुद्धा उभे होते, हायकोर्टात सुद्धा रुलिंग दाखवलं त्यांनी। आणि तुम्हाला गट स्थापन करायसाठी कुणाची सल्ला घेण्याची गरज नाही, फक्त नोंदणी करण्याची आवश्यकता आहे। माणसं प्रत्यक्ष ते आहेत का नाही, आणि प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही, कारण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि आयडी प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे। पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत। कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे। वडेट्टीवारांना एवढंच सांगायचं, विभागीय आयुक्ताचं सोडा, तुमचे नगरसेवक तरी तुमच्या सोबत आहेत का हे एकदा जाऊन सांगा। तुमचे नगरसेवक तुमच्या सोबत राहिलेले नाहीत। 4 गट काँग्रेसमध्ये चंद्रपुरामध्ये पडलेले आहेत। प्रतिभाताई धानोरकरांवर दबाव कोण आणतंय?
सातत्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडनं प्रतिभाताई धानोरकर यांच्या गटावर दबाव आणला जातोय, त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जात आहेत. अशा पद्धतीचं कृत्य विजय वडेट्टीवार तुमच्याकडनं केलं जात आहे. आणि तुम्ही काय आयुक्तांच्या दबावाचा विषय काढताय? उलट तुमच्या दबावामुळं काँग्रेसमध्ये 4 ठिकऱ्या पडलेल्या आहेत, त्या आधी सांभाळा आणि मग इतरांवर बोला. चंद्रपूरमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यातच उभाटा आणि वंचितकडे सत्तेच्या चाव्या आहेत. त्यांचा ज्या पक्षाला पाठिंबा असेल तोच पक्ष चंद्रपुरात सत्तेत असणार. मात्र सत्ता स्थापनेआधी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाल्यानं चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. अरे ज्यांच्याकडे ते संख्याबळ जुळतील त्याचा महापौर होईल. आमच्याकडे नाहीत ना, भाजपकडेही नाही, याची चर्चाच होत नाही. जसं काय आमच्याकडे बहुमत आहे काँग्रेसकडे आणि बहुमत असताना सुद्धा सत्ता बनवत नाही, अशा प्रकारचं चित्र रंगवलं जात आहे. आम्हाला सुद्धा 4-5 लोकांची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा आवश्यकता आहे 10-15 लोकांची, 10 लोकांची, 12 लोकांची. आता हे लोक मधात आहेत. निश्चित रूपाने यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. यांना वाटतंय की या दोघांनाही गरज आहे, जो हमारे को ज्यादा देगा वो हम उसके साथ चलेंगे, असे वक्तव्य मी आता ऐकतोय.